महाविद्यालय असेल, संगमेश्वर महाविद्यालय असेल, ही परंपरा खूप जुनी आहे. आता कोटीसरांचा उल्लेख झाला की ते आमच्याच कॉलेजचे विद्यार्थी, माझ्यापेक्षा आपण म्हणूया की अनुभवानं आणि बाकीच्या बाबतीत मी त्यांना सिनियर मानतो, त्यांच्याकडनं सल्ला घेतो आणि हे प्रामाणिकपणे मान्य करतो, उगीच भाषणाचा विषय म्हणून नव्हे. पण त्यांनी ज्या पद्धतीनं त्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आणि आता वालचंदला ते सेवा देत आहेत, ही वालचंद महाविद्यालय आणि संगमेश्वरची परंपरा खूप जुनी आहे. जसं वालचंदांचं मी उदाहरण आता दिलं, आदरणीय अप्पासाहेब काळादे जे आमचे संस्थापक आहेत, तेही त्याच पद्धतीनं स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. वाटते ही सगळी पिढी एका अर्थानं आदर्श का घडली, त्याचं कारण क्षमा, दया आणि करुणा हे केवळ बोलण्याचे विषय न मानता त्यांनी प्रत्यक्ष जीवनात आणले. आणि या सर्वांचे मार्गदर्शक म्हणून आपण ज्या महात्मा गांधींकडे पाहतो, त्यांनी असं सांगितलेलं आहे की अन आय फॉर आय विल लीव द वर्ल्ड ब्लाइंड. सोलापूरकरांना या म्हणीचं मला वाटतं वेगळं स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. आपण ज्या पद्धतीने म्हणतो की मी तुझा वैरी आहे आणि तू कितीही चांगलं वागलास तरी ते वैरत्व संपणार नाही, हा भाव मनात असणं. खरं तर मगाशीच ते निवेदनात आलंय, कदाचित हे फार सोपं आहे. वैर बाळगणं किंवा वैर पत्करणं त्याला फार कष्ट करावे लागत नाही, 1 मिनिटात सुरू होतं. मग ते पिढ्यानपिढ्या चालत राहा असंही काही जण म्हणतात, अनुभव आपल्याला माहिती आहे. पण ते वैर बाजूला ठेवून मनाचा मोठेपणा, त्याचा उल्लेख मगाशी झाला, त्याला मन मोठं करावंच लागतं. ते केल्यानंतर आता हे सगळ्या बोलायच्या गोष्टी झाल्या. मी विचार करतो की भाषण करायचं फार छान वाटतं, मलाही आनंद वाटतो, टाळ्याही असतात, पाहुणे म्हणून एक सन्मान तर निश्चितच असतो.